पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे अत्याधुनिक अंतराळ शिक्षण प्रयोगशाळा सुरू होणार असून याचे लोकार्पण येत्या 21 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास वरिष्ठ इस्रो अवकाश शास्त्रज्ञ निवृत्त डॉक्टर टी.एन. सुरेशकुमार व डॉक्टर गीता सुरेशकुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार असल्याची माहिती प्रयोगशाळेचे संचालक व युवा शास्त्रज्ञ डॉक्टर प्रतीक मुनगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी संचालक मंडळ सदस्य डॉक्टर कल्पेश जाधव, डॉक्टर रतिलाल बाबेल, अक्षदा बाबेल, डॉक्टर तानाजी वामन व संगीता वामन उपस्थित होते। या प्रयोगशाळेत उडणारे ड्रोन, दूरस्थ नियंत्रणावरील विमाने, 3D प्रिंटिंग, कॅड मॉडेलिंग, रोबोटिक्स व कोडिंग, आभासी वास्तविकता व गेमिफिकेशन, विज्ञान तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित शिक्षण, स्टेम एज्युकेशन यासारख्या अवकाश आधारित शिक्षण व तंत्रज्ञानामुळे दुर्गम व ग्रामीण भागातील मुलांना जिथे अवकाश शिक्षणाच्या संधी मिळण्यास अडचणी येतात अशा ठिकाणी इस्रो संचलित प्रयोगशाळेमुळे अद्ययावत शिक्षणाच्या संधी उपलब्ध होऊ शकणार आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अवकाश, विमान वाहतूक व उपग्रहांबद्दल अधिक अभ्यास करता येईल। अंतराळवीर, खगोल भौतिकशास्त्रज्ञ, अंतराळ शास्त्रज्ञ व अंतराळ अभियंते यांची जगातील पुढची पिढी विकसित करणे हे ध्येय असल्याचे संचालकांनी सांगितले। नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक मुनगेकर, सायंटिस्ट अँड प्रोफेसर आणि स्टार इनोटेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचा मी एक संचालक आहे। माझ्या समवेत आहेत डॉक्टर रतिलाल बाबेल, हे सुद्धा संचालक आहेत। डॉक्टर तानाजी वामन, संचालक स्टार इनोटेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि डॉक्टर कल्पेश जाधव, संचालक। आम्ही 4 जण संचालक आहोत या कंपनीचे। आणि या आहेत अक्षदा बाबेल, ज्या आमच्या बोर्ड सदस्य आहेत, आणि मंजिरी जजूरकर बोर्ड सदस्य आहेत। सो आम्ही सर्वांनी मिळून येत्या 21 डिसेंबरला संध्याकाळी 4:30 वाजता एक नवीन उपक्रम आहे, जो म्हणजे जुन्नर तालुक्यातली पहिली वहिली माशेलकर स्वरूप, म्हणजे लेजेंडरी डॉक्टर रघुनाथ माशेलकर, पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर आणि प्रोफेसर गोविंद स्वरूप, पद्मश्री स्वरूप सर, या दोघांच्या कार्याला एक आदरांजली म्हणून आम्ही माशेलकर स्वरूप स्पेस अँड इनोव्हेशन सेंटर हे आम्ही एस्टॅब्लिश करतोय। त्याचा उद्घाटनाचा जो समारंभ आहे तो येत्या 21 तारखेला संध्याकाळी 4:30 वाजता नारायणगाव येथे होणार आहे। तर तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाला यावं आणि आम्हाला आशीर्वाद द्यावे। ही जी लॅब आहे ही जुन्नरमधली पहिली वहिली लॅब आहे, जी जुन्नरमधल्या आणि आसपासच्या सगळ्या गावांमधल्या विद्यार्थ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान, त्याचा वापर कसा करायचा, त्याचं इंटिग्रेशन कसं करायचं, त्याचं प्रशिक्षण, विधिवत शिक्षण आम्ही या लॅबच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना, सर्व शिक्षकांना देणार आहोत। या लॅबमध्ये तुम्ही पाहिलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, कॅडकॅम मॉडेलिंग, एअरक्राफ्ट, स्पेस ॲस्ट्रॉनॉमी, स्पेस टेक्नॉलॉजी अशा सगळ्या नवीन तंत्रज्ञानांचे हँड्स ऑन ट्रेनिंग आम्ही या माध्यमातून सर्व इयत्तातील विद्यार्थ्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर हा एक चांगला उपक्रम आहे। आम्ही सर्व एज्युकेशन बॅकग्राऊंडचे आहोत आणि आमची अशी इच्छा आहे की ग्रामीण भागामध्ये बरंच टॅलेंट आहे, बरंच पोटेन्शियल आहे, पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाहीये। तर या लॅबच्या माध्यमातून आम्ही ते देण्याचा प्रयत्न आमच्या पद्धतीने आम्ही देणार आहोत। जितकं जास्त देता येईल तितकं आम्ही देऊन त्या मुलांना त्यांच्या प्रगती पथावर जाण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। नमस्कार। नमस्कार, माझं नाव कल्पेश जाधव आहे आणि माशेलकर स्वरूप स्पेस अँड इनोव्हेशन सेंटर नारायणगाव इथे मी संचालक आहे। आजच्या तारखेला इंडस्ट्री आणि अकॅडमिया ह्या दोन्हीमध्ये बराच गॅप आहे आणि जे शाळेमध्ये जे थिअरी आणि जे पुस्तकी ज्ञान आहे कम्पेअर्ड टू जे इंडस्ट्रीमधलं ज्ञान आहे, जे प्रॅक्टिकल ज्ञान आहे, ह्याच्यामध्ये खूप मोठा गॅप आहे। आणि हा गॅप कमी करण्यासाठी आणि इमर्जिंग टेक्नॉलॉजीज ज्या आहेत, ज्या नवीन टेक्नॉलॉजीज, आजच्या तारखेला दर तासाला टेक्नॉलॉजी बदलते, दर मिनिटाला नवीन काही ना काही क्रिएशन होत असतात, पण ह्या कुठे ना कुठे भारतामध्ये आपल्यापर्यंत फार नंतर येतात। अमेरिका, US आणि युरोप इथे या खूप लवकर घेतल्या जातात, बट आपल्या इथे यायला त्याला थोडा वेळ लागतो। तर हा डिले जरा कमी करण्यासाठी
आणि मुलांना खूप जे पोटेन्शियल आहे ते त्यांचं युटिलाइज करण्यासाठी हा एक छोटासा हा प्रयत्न आहे या लॅबच्या माध्यमातून. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर रतिलाल बाबेल. ग्रामीण भागामध्ये इयत्ता 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा 32 वर्षाचा अनुभव आहे आणि या अनुभवातून असं लक्षात आलं का विद्यार्थ्यांना विज्ञान हा विषय अवघड जातो. एकतर शिकवण्याची पद्धत आणि दुसरी गोष्ट पाठांतराची पद्धत. पाठांतराला फाटा दिला गेला पाहिजे. लर्निंग बाय डुईंग म्हणजे कृतीद्वारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन असलं पाहिजे. म्हणून ग्रामीण भागामध्ये आम्ही माशेलकर स्वरूप स्पेस अँड इनोव्हेशन सेंटर सुरू केलेले आहे, ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक आवड निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांना एक वेगळी गोडी निर्माण होईल. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक गोडी निर्माण करण्यासाठी, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी हाताळायला मिळवण्यासाठी हा आम्ही छोटासा प्रयोग केलेला आहे आणि या छोट्याशा प्रयोगाचं मोठ्या प्रयोगामध्ये आम्ही रूपांतर करणार आहोत. सध्या जवळपासच्या 2-3 तालुक्यामधल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये आम्ही हा प्रकल्प घेऊन जात आहोत आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लर्निंग बाय डुईंगचा अनुभव देत आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर तानाजी वामन. जुन्नर तालुक्यामध्ये 35 वर्ष माध्यमिक विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित हे विषय शिकवले आणि हे विषय शिकवत असताना आम्हाला परोपरी वेळोवेळी अशी जाणीव व्हायची की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य साहित्याअभावी योग्य प्रकारचं मार्गदर्शन मिळत नाही. प्रत्यक्षात त्यांच्यामध्ये भरपूर अशी बुद्धिमत्ता असते, परंतु योग्य मार्गदर्शनाअभावी, साहित्याअभावी त्यांना योग्य दिशा मिळत नाही आणि अशा प्रकारची दिशा मिळवून देण्यासाठी त्यांना उपकरणांची जाणीव, उपकरणं प्रत्यक्ष हाताळण्यास मिळावीत या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून माशेलकर स्वरूप स्पेस अँड इनोव्हेशन सेंटर याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रयोग करता यावेत, उपकरणांची जाणीव व्हावी आणि वेगवेगळ्या शास्त्रज्ञांना, संशोधकांना प्रत्यक्ष भेटता यावं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ह्या लॅबचं उद्घाटन रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी करत आहोत. धन्यवाद.